तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सागरिका आपल्या फ्रेंड्सना घेऊन नुपूरच्या घरी आलेली असते। तेव्हा अन्वय तिथे येतो आणि म्हणत असतो की अरे आलात तुम्ही, या ना या। तेव्हा इथे इरावती म्हणत असते, काय रे नोकरा, तुला बोलायचे मॅनर्स नाही आहेत का? आम्ही इथे आलोय तरीसुद्धा गाडीतलं सामान घेण्यासाठी तू लवकर का आला नाहीस? तेव्हा अन्वय म्हणतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। तेव्हा इरावती म्हणते, नोकर माणसांनी नजर खाली करून बोलायचं, ॲटिट्यूड दाखवायचा नाही, कळलं ना? तेव्हा इथे इरावती अन्वयचा अपमान करत असते। तेव्हा इशू म्हणते, ए काकू, तू माझ्या बाबाला नोकर का म्हणतेस? माझा बाबा नोकर नाही आहे। तेव्हा सागरिका म्हणत असते, इरा अगं मी काय म्हणते ते ऐक तरी। अगं हा नोकर नाही आहे, हे नुपूरचे भाऊ आहेत। ती म्हणते, आया हो का? आम्हाला कळलंच नाही या तुमच्या कपड्यांवरून। बरं एक काम करा मिस्टर। तेव्हा तो म्हणतो की अन्वय। ती म्हणते वरे व, जा आणि गाडीतून सामान घेऊन या आणि सामान थोडं नीट आणा हां, महागडं आहे, तुम्हाला ते झेपणार नाही एवढं महाग। तेव्हा इशू येते आणि नुपूरला म्हणते की आतू, कपड्यांवरून माणूस नोकर आहे असं कळतं का गं? ती म्हणते असं का बोलतेस तू बाळा? तेव्हा इशू म्हणते, बाहेर त्या काकू आलेत ना, त्या बाबाला म्हणाल्या की तुम्ही कपड्यांवरून नोकर दिसताय म्हणून। तेव्हा इथे नुपूरला राग आलेला असतो। त्यानंतर इथे सामानाच्या पिशव्या काढायला गेलेल्या इथे आता अन्वयला बघितलेलं असतं मल्हारने। तो म्हणतो, अन्वय दादा तुम्ही का पिशव्या काढताय? मी आहे ना काढायला। तेव्हा सागरिका म्हणते, अरे ते ऐकतच नव्हते म्हणून मी त्यांना पिशव्या काढायला सांगितलं। तेव्हा इथे नुपूर म्हणते, दादा तुला सागरिका मॅडम आणि त्यांच्या मैत्रिणी नोकर म्हणाल्या? तेव्हा इथे लगेच तिचा भाऊ अन्वय म्हणतो, हे बघ इशूने जे काही सांगितलं त्याच्यावरती लक्ष देऊ नकोस नुपूर, झालं गेलं विसरून जा प्लीज, माझी शपथ आहे तुला, त्याच्यावरून काही आता वाद घालू नकोस। तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळी तयारी उत्तम करण्यात आलेली असते। गुरुजीसुद्धा येणार असतात। सीमांत पूजन असं नाव वगैरे लिहून तयार ठेवलेलं असतं। तेव्हा मल्हार आणि त्याचं कुटुंब आल्यानंतर त्याचे पाय वगैरे धुवून त्याला घरामध्ये मानाने आणलेलं असतं आणि बसवलेलं असतं। तेव्हा इरावती आणि आर्या दोघीजणी उभ्याच असतात। त्या म्हणत असतात, अरे देवा किती उकडतं इथं, तुमच्या घरामध्ये AC तर नसेलच ना? तेव्हा ती म्हणतात, नाही हो AC नाही आहे। तेव्हा ती म्हणते, अरे बाप रे, आणि हे घर काय सुरू झालं आणि संपलंसुद्धा? काय गं सागरिका, तुमचं घर एवढं मोठं, त्याच्यामध्ये चप्पल ठेवण्याचा स्टँडसुद्धा यांच्या घरापेक्षा मोठाच असेल नाही का? तेव्हा सागरिकाला छान वाटत असतं। तेवढ्यातच लगेच इथे नुपूर तिला उत्तर देते आणि म्हणते, हो असेल ना, आमच्या घरा एवढा त्यांचा चप्पलचा स्टँड असेल, पण कसं आहे ना, आमचं घर जरी छोटं असलं ना तरी इथे राहणाऱ्या माणसांचं मन मात्र खूप मोठं आहे आणि आम्ही जेव्हा माणसांना आपलंसं करतो ना तेव्हा समोरच्या माणसाची श्रीमंती किंवा त्याचा स्टेटस बघून आम्ही कुणालाही आपलंसं करत नाही। आमचं मन इतकं मोठं आहे, जेवढे लोक आम्हाला जमवता येतात आम्ही त्यांना मनामध्ये जागा देतो। तुम्हाला आवडेल का आमच्या मनामध्ये जागा मिळवायला? असं नुपूर आता विचारते। तेव्हा जिया म्हणते, अरे वा, ये लगा सिक्सर। काय मग दादा, बघतोयस ना आपलीच टीम आहे ही, आपला प्लेयर खूपच इथे मजबूत आहे, दमदार आहे। त्यानंतर इथे आता त्यांना बसायला सांगितलेलं असतं सागरिकाने। उत्तर तर मिळालेलं असतं। ते म्हणत असतात, काय हो, काय इथे एवढं उकडतंय, एवढी सगळी तयारी केली आहे तुम्ही, याच्यामध्ये एखादा कूलर लावला असता ना तरीसुद्धा आम्हाला थंड वाटलं असतं। तेव्हा इथे आता चाळीतले लोक दारामध्ये उभे राहून बघत असतात। तेव्हा सागरिकाच्या मैत्रिणी आर्या आणि इरावती म्हणत असतात, काय रे दारामध्ये गर्दी करून ठेवली आहे, हवा तरी येऊ दे ना थोडी, कोण आहात तुम्ही माणसं? तेव्हा चाळीतली दोन मुलं पंखा घेऊन येतात आणि म्हणतात, चला चला कूलर आला कूलर, हे गा मॅडम तुमच्यासाठी हवा, पंखा आणलं आहे तुमच्यासाठी। तेव्हा नुपूर म्हणते, बघितलं का ती माणसं कोण उभी राहिलीत असं विचारलं ना तुम्ही? प्रेमाने जोडलेली माणसं आहेत ती आणि दारामध्ये येऊन इथे आता हक्काने उभे राहत आहेत। कार्यक्रम आहे ना, काही मदत लागली तर, आमंत्रण जरी दिलं नसलं ना तरीसुद्धा मदतीसाठी आलेत ते, त्यांना वाटेल तसं बोलू नका। तेव्हा इथे आता नुपूरची आई म्हणत असते की तयारी कशी वाटली? आम्हाला जशी जमली आहे तशी केली आहे, तुम्हाला आवडली का? तेव्हा पुन्हा इरावती आर्या त्यांचं घाण तोंड उघडतात आणि म्हणतात, ही काही तयारी केली आहे तुम्ही?
4 झेंडूची फुलं काय लावली, तर तुम्हाला वाटलं तुम्ही छान असं डेकोरेशन केलं आहेत का? तेव्हा नुपूर म्हणते, हो, जेवढं आपल्याला जमलं आहे तेवढं केलेलं आहे. अहो, सीमांत पूजन आहे हे, त्याला जेवढं साजेसं डेकोरेशन हवं तेवढं केलेलं आहे. गुरुजी आता येतीलच, मग पूजा सुरू होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिच्या मैत्रिणी म्हणतात, काय गं, आम्हाला इथे कशाला बोलवलंस सागरिका? यांच्याकडून अपमान करून घेण्यासाठी बोलवलंस का? नुपूर म्हणते, मी तुम्हाला लागेल असं काही बोललेली नाही आहे, तुम्ही आमचा अपमान करताय. तेव्हा इथे अन्वय दादा म्हणतात की हे बघा, आम्ही हवं तर माफी मागतो, पण काही बोलू नका, झालं गेलं विसरून जा. तेव्हा इथे आता जी अन्वयची बायको आहे ती म्हणते, अरे वा, सागरिका मॅडमच्या इथे आता मैत्रिणी लग्न मोडायला आलेल्या आहेत वाटतं. आणि तेव्हा इथे मल्हार म्हणत असतो की इरावती आणि आर्या, तुम्ही दोघीजणी जरा गप्पच बसा. लोकांचं घर किती मोठं आहे की छोटं आहे हे बघायचं नाही, माणसाचं मन किती मोठं आहे ना हे बघायचं असतं. आणि तायडे, सॉरी, पण तुझ्या मैत्रिणी असतील खूप श्रीमंत, पण त्यांचं मन मात्र खूपच गरीब आहे. आल्यापासून मी बघतोय ना, त्या इथे आल्यापासून सगळ्यांचा फक्त अपमान करतायत. त्यांना तू इथे नसतं बोलावलंस तर जास्त बरं झालं असतं. तेवढ्यात गुरुजी येतात, म्हणतात की आता नारळ घ्या. तो नारळ आता इथे वधू आणि वर दोघेजण देवाला वाहतील. त्यानंतर तो नारळ वधूच्या घरातून इथे मुलाच्या घराकडे जाईल आणि मुलाच्या घराकडून वधूच्या घराकडे येईल आणि मग पुन्हा तो देवाला अर्पण करायचा आहे, असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे नुपूर आणि त्याचबरोबर मल्हार दोघेजण आता देवाच्या इथे पाटावरती बसतात. त्यानंतर नारळ त्यांच्या हातामध्ये दिला जातो आणि तो नारळ देवाला दाखवून आता इथे एका घराच्या म्हणजे महिलेच्या हातामध्ये दिला जातो. तर जिया म्हणत असते की आई चल उठ, कारण गुरुजींनी सांगितलेलं असतं की घरातल्या म्हणजे वराची आई आणि वधूची आई दोघांनी सुद्धा समोरासमोर यायचं आहे. तेव्हा जिया म्हणते, आई ये ना. तेव्हा ती म्हणते, नाही, मी नाही येणार, मी फक्त कुंकू आणि मंगळसूत्र घालते म्हणून, पण मला माझं सौभाग्य टिकवता आलेलं नाही आहे. त्यानंतर इथे जी नुपूरची आई आहे तिचा तर नवराच नाही आहे, म्हणून तीसुद्धा शुभकार्यामध्ये सहभाग घेणार नसते. पण प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता नुपूरच्या लक्षात येते. ती मल्हारला म्हणते की तुम्ही जाऊन माझ्या आईला समजवा, मी जाऊन तुमच्या मावशींना समजावते. तेव्हा प्रेक्षकांनो, नुपूर म्हणत असते की मावशी चला ना, प्लीज चला, नाही म्हणू नका. अहो, मल्हार सरांवरती तुम्ही किती प्रेम करता, आईसारखं प्रेम करता. म्हणायला मावशी, पण तुम्ही आईपेक्षा काही कमी केलेत का? आणि तुमच्या दोघींच्या आयुष्यामध्ये जे घडून गेले त्याच्यामध्ये तुमची काय चुकी होती? काहीच नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टी मनाला लावून घेण्यापेक्षा तुम्ही आता आम्हाला आशीर्वाद द्या. आता तुम्हाला आई पण सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे, म्हणून तुम्ही आई म्हणून आम्हाला दोघांनाही आशीर्वाद द्या. तुमचा आशीर्वाद असेल तर आमच्याबरोबर सगळ्या गोष्टी चांगल्याच घडतील. तेव्हा इथे ती म्हणत असते की हट्ट करू नको. नुपूर म्हणते, हट्ट करत नाही आहे, आशीर्वाद मागते, नाही म्हणू नका. तेव्हा मल्हार म्हणत असतो, आई हे बघा, तुम्ही जरी नुपूरला जन्म दिला नसला तरी तिच्यावरती प्रेम मात्र सख्या आईपेक्षाही जास्त आहे की नाही? तुम्ही नुपूरला सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करत असता, त्यामुळे आता नाही म्हणू नका. आता खरं तर तिला आशीर्वाद देण्याची वेळ आहे आणि तेव्हा तुम्ही नाही म्हणताय. अन्वय म्हणतो, आई बरोबर बोलतोय मल्हार, चला बरं, तुम्ही आता नुपूरला आशीर्वाद द्या. तेव्हा इथे आता नुपूरची आई आणि मल्हारची मावशी दोघ्याजणी एकमेकींच्या समोर येऊन उभ्या राहतात. त्यानंतर इथे हातामध्ये जो नारळ दिलेला असतो तो नारळ नुपूरची आई इथे रेवती मावशीच्या हातामध्ये देणार असते आणि रेवती मावती पुन्हा इथे नुपूरच्या आईच्या हातामध्ये देणार असते. अशी आता ती विधी असते. तेव्हा अपमान करून करून सागरिकाच्या दोन्ही मैत्रिणी थकलेल्या असतात. त्या आता गप्पपणे बसलेल्या असतात आणि जेव्हा इथे साडी देण्याची वेळ येते तेव्हा इथे रेवतीने दिलेली साडी ही महागडी असते आणि त्याचबरोबर नुपूरच्या आईने दिलेली साडी ही थोडी स्वस्तातली असते. तेव्हा लगेचच सागरिकाच्या मैत्रिणी म्हणतात, काय गं सागरिका, तुमच्या घरातून गेलेली साडी किती महागडी आहे आणि यांनी दिलेली साडी बघ, आमच्या घरी आमचे सर्वंटसुद्धा चांगली साडी पेंटतात गं, आणि इथे काही साडी दिले नेसायला. तेव्हा प्रेक्षकांनो, पुन्हा इथे काहीच बोललं जात नाही, सगळेजण फक्त गप्प बसतात. सागरिकाने तिच्या मैत्रिणींना बोलावलेलंच असतं फक्त अपमान करण्यासाठी आणि तो त्या अगदी व्यवस्थितपणे करत असतात. साडी बघ कशी आहे, आमच्या इथे नोकर माणसंसुद्धा याच्यापेक्षा चांगली साडी नेसतात, कलर तरी बघून आणायचा, तुम्ही दिलेली साडी किती महागडी आणि छान होती, या लोकांना काही मॅनर्सच नाही आहेत.
म्हणजे इथे आता नुपूरच्या कुटुंबाचा कशा पद्धतीने जास्तीत जास्त अपमान होईल आणि नुपूर इथे वैतागून लग्नाला नकार देईल याची वाट आता सागरिका बघत असते. पण तसं काही होत नाही, कारण इथे नुपूरसुद्धा आणि मल्हारसुद्धा शांतपणे सगळ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर इथे आई आणि रेवती मावशी झालेले असतात. त्यानंतर इथे मैना आणि त्याचबरोबर सागरिका ह्या दोघीजणी आता गळाभेट करतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अन्वय आणि त्याचबरोबर सागरिकाचे वडील हे दोघेजण गळाभेट करतात. सागरिका इथे आता रागवलेली असते तरीसुद्धा गळाभेट करायला जाते. सागरिकाची आई म्हणते, अरे देवा, मला कोण गळाभेट करणार? तेव्हा इथे विशू असते. ती म्हणते, आजी मी आहे ना, तू एक काम कर, तू रोज आहे मला भेटायला, मी तुझ्यासाठी छान छान खाऊ आणत जाईन ना. ती म्हणते, हो का, ये ना मग ये, मला खूप आवडेल तुला गळाभेट करायला. तेव्हा इथे सागरिका म्हणते, हो तशाही तुम्ही दोघीजणी सारख्याच वयाच्या आहात नाही का? तेव्हा इथे सागरिकाची आई येते आणि म्हणते की माझ्यासाठी गिफ्ट आणलेस का? ती म्हणते, हो आणलं आहे ना. तेव्हा ती गिफ्ट आता सागरिकाच्या आईला देते. तेव्हा सागरिकाची आई म्हणते, मी पण आणले हो तुझ्यासाठी गिफ्ट, हे घे तुझ्यासाठी. तेव्हा तिला ते गिफ्ट खूपच जास्त आवडतं. तेव्हा इथे सागरिकाच्या आईच्या विशू आता पाया पडते आणि नंतर तिला मिठी मारते. तेव्हा त्या दोघींना असं एकत्र बघून खूपच जास्त नुपूरला हसायला आलेलं असतं. तिला खूप छान वाटतं की इथे आमची विशूसुद्धा लोकांवरती प्रेम करते, पाया वगैरे न सांगता पडते. तेव्हा प्रेक्षकांनो, गुरुजी म्हणतात की चला आता कुटुंबांनी एकमेकांना नारळ दिलेला आहे, गिफ्टसुद्धा दिलेले आहेत. आता नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोघांनी इथे पाटाजवळ बसायचं आहे आणि पाटावरती बसल्यानंतर इथे आता पुढचे विधी सुरू होणार आहेत. तेव्हा इथे आता मल्हार म्हणत असतो की खरंच म्हणजे हा दिवस येईल लवकरात लवकर असं कधी वाटलं नव्हतं. फायनली तो दिवस आला. ती म्हणते, हो ना, हे सगळं मलाही स्वप्नासारखं वाटतंय, जसं काय मी स्वप्नच बघते. तेव्हा मल्हार म्हणत असतो, आणि आजच्या दिवशी तू दिसतेसुद्धा खूप सुंदर, खूप सुंदर दिसतेस तू नुपूर. तेव्हा इथे नुपूरला कॉम्प्लिमेंट मिळाल्यानंतर तिला खूपच छान वाटतं. तर पुढील भागामध्ये इथे आता हळद कुंकू लावल्यानंतर साडी देण्यात येते. रेवती आता ऑक्शन वगैरे करते आणि नुपूरला साडी देते. साडीला हळद कुंकू लागलेलं असतं. तेव्हा जिया काय म्हणते, ए नुपूर वहिनी, तुला साडी आवडली का? बघ ग कशी आहे ती, माझी चॉईस आहे हां. तेव्हा साडी बघत असताना तिला हळद कुंकू लागलेलं असतं. तेव्हा अन्वयची बायको मीना म्हणते, हे काय आहे, म्हणजे वापरलेली साडी, इथे आता जुनी साडी दिली आहे का हळद कुंकू लावून? तेव्हा मल्हार म्हणतो, ताई हा सगळा काय प्रकार आहे? ती म्हणते, अरे मला पण माहिती नाही रे, तिला हळद कुंकू कसं लागलं, खरंच मला माहिती नाही आहे. तेव्हा इथे सागरिकाच्या मैत्रिणी म्हणत असतात, मग काय झालं, साडीला हळद कुंकू लागलं तर? तिला सेकंड हँड नवरा चालतो, मग सेकंड हँड साडी चालवली तर काय झालं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेच नुपूर म्हणते, एक मिनिट, पण मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी उलट स्वतः इथे सेकंड चान्समध्ये बिलीव करते आणि त्याच्यामध्ये मी आता स्वतः सेकंड चान्स घेतला आहे. आणि ही जी साडी आहे ना, ती जरी जुनी असली तरी मला चालेल. मी तर समजते की देवाने दिलेला मला हा आशीर्वाद आहे, त्याच्यावरती हळद कुंकूसुद्धा पडलं आहे, त्यामुळे तो आशीर्वाद मी समजून आता ही साडी मी घेणार आहे. मी स्वतः सेकंड चान्सवरती बिलीव करते, असं ती जेव्हा म्हणते ना, तेव्हा इथे सागरिकाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. मल्हार म्हणत असतो की मी सुद्धा तुला शब्द देतो नुपूर, तू जो काही हा सेकंड चान्स घेतलेला आहेस ना, तो सेकंड चान्स तुझ्या पहिल्या चान्सपेक्षासुद्धा खूपच जास्त छान असेल, असं प्रॉमिस इथे देण्यात आलेलं असतं. तेव्हा नुपूरला दिलेलं प्रॉमिस हे आता तिला फार आवडतं. मल्हारने सगळ्यांच्या समोर नुपूरला हे प्रॉमिस मुद्दामूनच दिलेलं असतं, कारण त्याला कळून चुकलेलं असतं की साडीच्या बाबतीत जे काही घडलं आहे ना, ते सगळं घडवून आणण्यात आलेलं आहे आणि दुसरं तिसरं कोणी नाही तर ते सागरिकानेच घडवून आणलेलं असतं. आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो, इथे आता मल्हारने सगळ्यांची तोंडं बंद करण्यासाठी नुपूरला प्रेमाने एक प्रॉमिस केलेलं असतं की तुझं प्रेम आधी ज्या व्यक्तीवरती होतं, वेदांतवरती, तो खूप चांगला असेल, त्याने तुला खूप जीव लावला असेल, प्रेम केलं असेल, पण आता तू माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहेस, देवाने हा सेकंड चान्स मला दिला आहे, म्हणजे काहीतरी विचार करूनच दिला असेल, त्यामुळे हा सेकंड चान्स तुझ्यासाठी पहिल्यापेक्षासुद्धा जास्तीत जास्त सुंदर कसा करता येईल हे आता त्याने सगळ्यांच्या समोरच
इथे नुपूरला सांगितलेलं असतं, नुपूरला विश्वास दिलेला असतो सीमांत पूजनाच्या दिवशी की आयुष्यभरासाठी आपण आता एकमेकांचे झालेलो आहोत.